चला प्लीज या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर तब्बल 8 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. आपण पाहतोय ट्रॉफी जी आहे ती जीवन दादाराम जाधव तसेच सन्मान्य योगेश दादाराम जाधव यांच्याकडून आपण पाहतोय. एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स आहे आणि मेडल आहे. क्रमांक 3 मयंक थले आणि अनुज थले यांच्या माध्यमातून. क्रमांक 4 गिफ्ट एम्पल हरिभक्त परायण शशिकांत बारकू थले यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर शीतपेय हेल आणि आपण पाहिलं तर दिले जाते स्टार 11 लोणार्ड टीमच्या माध्यमातून. त्याचबरोबर गिफ्ट एम्पल आपण पाहतोय शरद गुरुनाथ भोईर आणि सन्मान्य शिवाजी विष्णू महालुंगे. तसेच गिफ्ट एम्पल ऍडव्होकेट दिनेश रघुनाथ गुलवी. आपण पाहिलं तर पोलीस पाटील निंबवली यांच्या माध्यमातून सुद्धा दिले जाते गिफ्ट एम्पल. त्याचबरोबर सोमनाथ भालेकर जय हनुमान भावाले टीमचे एक चांगले उत्कृष्ट खेळाडू आणि या विभागामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय एक गिफ्ट एम्पल आहे. त्याचबरोबर आणि त्याचबरोबर चेंडूची जी व्यवस्था केली गेली आहे. काल आपण ज्यांचा स्वागत आणि सन्मान केला युवा उद्योजक चेतनजी भुईर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू लागतील त्याची व्यवस्था त्यांनी लावली गेली आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा कव्हर केली जाते पूर्ण विश्वामध्ये. ती लाईव्ह प्रेक्षेपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली जाते आणि ते स्पॉन्सर झालेले आहे सन्मान्य संजूजी जोशी, सन्मान्य जितूजी मानेंकर, सन्मान्य सिद्धांत नागलेकर यांच्या माध्यमातून ही लाईव्हची व्यवस्था प्राप्त झालेली आहे. यांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मैदानाची जी सहाय्यक मैदानासाठी ज्यांनी मदत केली मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाहतोय जे हनुमान टीम असेल, नक्षत्र टीम असेल आणि संपूर्ण चौधरपाडा गावातील खेळाडू तसंच विकी स्पोर्ट असेल. त्याचबरोबर 40+ चौधरपाडा जे आज इन ऍक्शन मध्ये पाहतोय या सर्वांनी खूप मेहनत घेतली गेली आणि या मैदानाची उपलब्धता करून दिली गेली आहे. तसेच आपण पाहिलं तर या लाईटची व्यवस्था ज्याच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाते, लाईव्हचं प्रक्षेपण केले जाते असे आमचे स्पॉन्सर सन्मान्य संदीप चौधरी तसेच बालू पवार तसेच विनय शेठ यांच्या माध्यमातून ही लाईटची पॉवरची व्यवस्था केली गेली आहे. त्यांचेही मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. तसेच नेहमी म्हणतात की जिसने प्यासे को पाणी पिलाया उसने सातो समंदर को नीचे दिखाया. असे पाण्याची व्यवस्था करणारे देविका वॉटर सप्लायर्स त्यांचेही खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी वायफायची व्यवस्था जी आहे ती सन्मान्य अजिंक्य वाकडे साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. तसेच आकर्षक प्रेक्षक गॅलरी रेलिंगची व्यवस्था जी ग्राउंडच्या सभोवताली आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीची. आमचे स्पॉन्सर आहेत ओमकार डेकोरेटर्स शिवनगर सन्मान्य सुरेशजी चौधरी यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहतो आकर्षक ट्रॉफी आहेत खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल समालोचक असेल, स्कोरर असेल, अंपायर असेल याच्यासाठी आकर्षक ज्या ट्रॉफी आहेत त्या आम्हाला प्रदान झाल्या आहेत. सन्मान्य बंडू काशीनाथ कोणकर, त्याचबरोबर सन्मान्य रामचंद्र गजरू थले, त्याचबरोबर संभाजी दत्तू भामरे यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आज एक प्रेक्षणीय मॅच जेव्हा जेव्हा या विभागामध्ये टुर्नामेंट होतात तेव्हा तेव्हा ती एक आकर्षक आणि एक दोस्तीमय चषक खेळला जातोय. ती मॅच अर्थात पंचायत समिती भिवंडी वर्सेस पडगा पोलीस स्टेशन याच्यासाठी आपण पाहिलं तर टी शर्ट देण्यात येतील. BNN कॉलेज ग्रुप 2005-2006. आपण पाहिलं तर रापचे ग्रुप टिस्कुले अँड टिस्कुले कंपनी प्रोप्रायटर सचिन विठ्ठल गायकवाड यांच्या माध्यमातून सर्वांना टी शर्ट देण्यात येतील. तो दुसरा आहे का? नाव एकच आहे मित्र, गोंधळ उडला जातोय. विजेता व उपविजेता संघ यांना प्रत्येक खेळाडूस मेडल देण्यात येतील. आपण पाहिले तर माजी सरपंच शोभा सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून तसेच प्रत्येक प्रथम सामना कर्णधार जो नाणेफेक केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गायकवाड परिवाराच्या माध्यमातून टी शर्ट दिलं जाते. हे होतं मित्र हो बक्षिसांची खैरात. बोलूया आपण खेळाकडे. आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचला सुरुवात होते. या ठिकाणी पाहतोय चौधरपाडा आणि पिसे गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. चेंडूची फेकी करण्यासाठी अनिल पाटील पहिल्या चेंडूसाठी क्या बात आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहते उचली घेऊन सरळ निघून जाते किपरच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी शरीरात आहेत कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि पाहतोय पहिल्या चेंडूला दमदार सुरुवात अनिल पाटील करतोय निर्धावच्या स्वरूपात. पुन्हा एकदा पाहूया टर्न होतोय गोलंदाज
परत तोच फटका शोधण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस उजवी एसटी सोडून जातोय आणि पंच भाऊ पाटील आमच्याकडे बोलतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या ठिकाणी पाहू शकता पंचांना ही टी शर्ट आज सरप्राईज होती कालच्या दिवसाची आणि आज त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली आणि आपण त्यांच्या अंगावरती जी जर्सी पाहतोय गायकवाड कंपनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस आता बॅटचा कनेक्शन झाला गेला आहे. स्क्वेअर कॅम्परच्या रिझन मधून डीप मध्ये जातोय. क्षेत्रक्षक पोहोचला जातोय. थोडीशी धडपड पाहायला जरूर मिळाली. सावरलं आवरलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धाडस दाखवलं. तिसरीची मागणी. हे 40 प्लसचं क्रिकेट आहे. एक धाव आरोग्यासाठी आणि आरोग्यदायी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आयोजक टीमला विनंती आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. ज्यानं ज्यानं काम दिलं आहे त्यांनी त्यांनी बॉर्डर लाईनचा ताबा घ्या. 2-2 घंट्याचा आपण कालावधी घेऊया प्रत्येकाने. आणि दोन्ही टीमला सूचित करण्यात येते की जी पडदा आहे रेलिंग आहे आपली ती परफेक्ट बाउंड्री आहे. पट्टी मारली ती बाउंड्री नाही आहे तर रेलिंग पडदा जो आखला आहे ब्ल्यू कलरचा तर ती बाउंड्री आहे. लक्षात ठेवा. पिसे संघ फिल्डिंग करतायत तुम्ही लक्ष ठेवा. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्यासाठी खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी 1.5 धावची संख्या होते. अनिल पाटील म्हटलं तर एक चांगला उभरता गोलंदाज आहे. भरपूर क्रिकेट खेळला गेला आहे आणि आता मात्र कुठेतरी फॉर्म मध्ये भरपूर पाहायला मिळते कित्येक टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी यावेळेस पाहतोय पण गॅप शोधला गेला आहे. क्या बात आहे. चेंडू मात्र नाही थांबणार जाईल सी बापार येतोय चौकार. आपण जर पाहिलं तर इथे चौकारच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 6. 2 मिनिटं मॅच थांबवा. पंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर मैदानाच्या आतमध्ये येतील. नक्कीच आपण 40 प्लस संघटनेच्या माध्यमातून आपण एक नियम लागू केला होता की आपण हँड क्लोज जे आहेत ते आपण घालून विकेट किपिंग करू शकणार नाहीयेत. त्याकरिताच मॅच थांबवली आहे. तुम्हाला त्या सूचना देखील दिल्या होत्या. डॉक्टर श्याम पाटील देखील त्या ग्रुपमध्ये आहेत. नक्कीच नक्कीच आपण ते ग्लब आपण दुसरे घालू शकतो आपण ब्लॅक वाले मात्र हे लेदरचे असे घालू शकत नाही असा विषय आहे. निश्चित लेदरचे ग्लोव्ह जे आहेत ना ते तुम्ही घालू शकत नाही कारण मागील मॅच मध्ये मागील टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर थोडासा गोंधळ उडाला होता त्याच्यासाठी हा नियम लागू केला गेला आहे. साधे ग्लोव्ह असतील हँड टू हँड ते जमतील परंतु लेदरचे जे ग्लोव्ह आहेत ते आपण वापरू शकत नाही. तुम्हाला पॅनल्टी लागली जाईल. तो पसा मोठा सुपला असतो तो जमणार नाही. छोटे ग्लोव्ह आहेत ना साधे ते चालतील परंतु तुम्ही जे इंटरनॅशनल लेवलला वापरतात ते वापरू नका प्लीज विनंती असेल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. 6 धावा धाबा लागल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू हाताला जातोय. तिथे मात्र पाहतोय चौकार आल्यानंतर कमबॅक केलं जातंय आणि डॉटची या ठिकाणी होते समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 6 वरती थांबून आहे. चौकार जरूर लागला परंतु या ठिकाणी आपण पाहिले 3 डॉट चेंडूचाही खेळ झाला आहे. तेच सांग तेच सांगला येणार एक बोलते
चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. 8 धावा. पहिली मॅच चुकीला सुरुवात. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि या ठिकाणी दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि एकच धाव ना, एक धाव एका धावेने धावसंख्या आता मात्र पोहोचली जाते 9व्या अंकावरती. पंच भाऊ पाटील जोशी सरांचा आता फोन होता. त्यांनी सांगितले की ग्लोव्ज कुठल्या प्रकारचे चालणार नाही जोपर्यंत कमिटी निर्णय घेत नाही तोपर्यंत. तर आता जे ग्लोव्ज घालतील तर ते घालू देऊ नका असं जोशी सरांचा आमच्यापर्यंत मेसेज पोहोचला गेला आहे. जोरात भांडण चालू होती त्याच्याबद्दल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. बघूया दुसऱ्या षटकामध्ये किती धावांची मजल मारली जाईल. एक चांगली स्पर्धा मित्र आपण पाहतोय. स्टार 11 चषक 2026 चं पहिलं पर्व गर्व वाटेल असं आयोजन नियोजन आपण अनुभवतात. प्रिन्स मूवीज टीमच्या माध्यमातून हे प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. साफसुथरा टेलिकास्ट. माझ्या समेत आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड. त्याचबरोबर आपण पाहिलं तर माझ्या समेत सहकारी समालोचन म्हणून काम करतायत संदेश पाटील. तसेच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पंच भाऊ पाटील, लारा सर, सातपुते सर, हे सर्वजण आपण पाहतोय या टीम या स्पर्धेसाठी एक उंची आणि चांगलं योगदान देण्यासाठी सज्ज आहे. 2 दिवस बरोबर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेला. आज तिसरा अंतिम दिवस, मेगा फिनालेचा दिवस. किरण सातपुते सर आपण पाहतोय शहापूरहून या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने हंगाम खूप जोरात आहे. जवळजवळ 22 ते 23 लाईव्ह स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे आपण पाहतोय की पंचांची भरपूर कमी आहे आणि त्यांना कॉल केला गेला आणि विनंतीला मान देऊन आपल्या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. त्यांचं खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू यावेळेस आक्रमण जरूर केला गेला आहे. फटका तर फसला गेला आहे आणि क्या बात आहे. वेल जे कॅच वर कॅच. वाह. पहा पाणी वगैरे घेऊन जा. काही जास्त दुखापत असेल तर बघा. परंतु कॅच भरपूर चांगली घेतली गेली. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतःला संपूर्णपणे झोकून दिलं गेलं आणि कॅच ऑफ द मॅच होतंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जो चांगला क्षेत्ररक्षण करेल त्याला सुद्धा पारितोषिक आहे, कॅप दिली जाते. त्यालाही सन्मानित करण्यात येते. पारितोषिक काही एक असो परंतु त्याचा सन्मान करणं ही मोठी गोष्ट आहे. चला ऑल इज वेल असेल तर मॅचला आपण सुरुवात करूया. मॅच थांबू नये. त्याला लवकर सुरुवात करूया. आज अंतिम दिवस आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. ग्राउंडची फक्त आपल्याला 3 दिवसाची परमिशन आहे म्हणून आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करावा लागेल.
पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. युवराज येतोय, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण काल पाहिला तर गावदे ओली संघाने आपले धाडस दाखवली, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, संघर्षमय वातावरण निर्माण केला. अरविंद दादा भोईर यांची संपूर्ण टीम अतिशय ताकदीने खेळली गेली आणि या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश मिळवला. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला खेळला गेला आहे आणि इथं मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. अंदाज बांधता आला नाहीये. एक चांगला दमदार असा खेळाडू सदान आय थिंक त्या ठिकाणी होता, परंतु त्यालाही समजला नाहीये. चेंडू गेला सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. युवराज यावेळेस क्या बात आहे, तेज तर्रार अपील सुद्धा केली गेली आहे. भरपूर जोरदार अपील या ठिकाणी उचलून धरली गेली आहे. यस, पंच भाऊ पाटील यांनी सांगितलं गेलं की बॅटला चाटून हा चेंडू गेले आहे. त्यानंतर मेन पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी बाद घोषित केलं गेलं. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक प्रथम सामना करणाऱ्यांना गायकवाड पडेवाळाकडून टी शर्ट आकर्षक दिलं जात आहे, ब्रँडेड क्वालिटीचा. तदनंतर जय हरड असेल, सन्मान्य गणेश भोईर असतील, तसेच स्टार 11 लोणार संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यांना शीतपेय सुद्धा दिले जातोय ज्यावेळेस नाणेफेक होते त्यावेळेस. हे आकर्षक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय ज्याच्यासाठी 3 दिवस संघर्ष चालू आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, तृतीय क्रमांकाची ट्रॉफीचा हकदार कोण बनेल आणि या आम्हाला प्रदान झालेल्या आहेत. स्वर्गीय विठ्ठलदुंदा गायकवाड यांच्या स्मरणार्थ सौ शोभा सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून त्या आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. वेलकम वेलकम. या ठिकाणी संतोष कुमार यांच्या माध्यमातून आमचे रिक्षेवाल आमची नाश्त्याची व्यवस्था केली गेली आहे. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांची नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल येते. धावसंख्या पुढे सरकते 14 या अंकावरती. प्रत्येकाचं बरोबर लक्ष ठेवलं गेलं आहे. सचिन दादा गायकवाड म्हटलं तर नियोजनासाठी खूप चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने गावाचं नेतृत्व करत असताना गावाला न्याय देण्यासाठी, विकासाच्या भरारी घेण्यासाठी मोलाचा हिस्सा. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आयोजन नियोजनामध्ये सुद्धा त्यांचा जरा मोठा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय सचिन दादा गायकवाड यांचा. या दरम्यान आपण पाहतोय स्पेअर मारा व्हाईट बॉलची सांगता होते. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. द्वंद्व इथं आज पाहायला मिळेल. 8 संघ पिसे, चौदरपाडा, डुंगे, सरवलीपाडा, खांडपे, देवरुंग, कासने आणि कारेवली या 8 संघ आज आपले नशीब आजमावतील आणि कोण संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवेल हा संध्याच्या सत्रामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. यावेळेस उडवला आहे अधिक उंच उंच आणि लांबच लांब षटकार. क्या बात आहे. कृपा डुंगे, स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरवली पाडा आहे. दोन्ही टीमच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण नाणेफेक करणार आहोत या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. दुसरं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला. मनोज पारदे यांच्या बॅट मधून धावसंख्येला आकार मिळाला. 21 धावा धापलकावरती 21. लॉस ऑफ 3 विकेट, बट धावसंख्या चांगली आहे, नो डाऊट. पुढील चेंडू युवराज टर्न होतोय. यावेळेस पाहतोय आपण चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला होता. दरम्यानच्या रिझन मधून या ठिकाणी पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगल घेतली गेली आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 22. 22 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 9 होते, या ओव्हरमध्ये आल्या 13. 22 झाल्या. आता 2 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे. पाहूया या धावा थांबल्या जातील की वाढल्या जातील. पण 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली मॅच साई कृपा डुंगे आणि स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरवली पाडा
ही मॅच होईल. येणाऱ्या टीमला विनंती, आपण सोनाले गावामधून यायचं आहे, बरोबर चौदरपाडा रोडला. रोडलाच हा ग्राउंड आहे आणि तिथं बरोबर पोहोचायचं आहे वेळेवरती. ज्या टीमला ग्राउंड जर माहिती नसेल तर लोकेशन टाकलं आहे. पश्चिमकडून येणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी सोनालेकडून यायचं आहे आणि पूर्वेकडून येणाऱ्या टीम आहेत त्यांनी बावदेव कडून आले तरी चालेल, बापगाव कडून आले तरी चालेल. विनोद जाधव, काय कमालीचा झेल पकडला गेला. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगला झेल ठरला गेला आहे आतापर्यंत. यावेळेस आक्रमण केलं गेलं आहे लॉंगऑफच्या रिझनला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सदानंद पाटील या ठिकाणी पाहतोय, पण मधुकर पाटील आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहिले तर आपण 2 धावा येतात, 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 24 या अंकावरती. आपण जर पाहिलं प्रेक्षक आकर्षक गॅलरी आहेत आणि ग्राउंडची सजावट करण्यासाठी ज्या रेलिंग वापरल्या आहेत त्याचे प्रोप्रायटर ओमकार डेकोरेटर शिवनगर सन्मान्य सुरेशजी चौधरी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. चौकार येतोय, धावा बनतायत. एका बाजूला मनोज पारधी जो आहे तो बरोबर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतोय आणि फटकेबाजीला सुरुवात चांगली केली गेली आहे. 13 धावा आतापर्यंत जमा केलेल्या 4 चेंडूंमध्ये. त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार. आत्मविश्वास जरूर आहे. पाहूया अजूनही आत्मविश्वास वाढून धावा अधिक किती जमा होत आहेत हे पाहण्यासारखं राहील. पुढे चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा विनोद. आता मात्र पाहूया अधिक उंच आहे, परंतु झेल घेण्याचा नामी प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी इंजर्ड झालेले आहेत. पहा काय होतंय. सनीनाथ, ज्यावेळेस गोल आपण फिरतोय ना त्यावेळेस चेंडूची नजर हटली जाते आणि नजर हटली दुर्घटना घटे असं चित्र नेहमी पाहायला मिळते. यस, ऑल इज वेल दाखवलं जातंय आणि 2 धावा येत आहेत. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, बट त्या ठिकाणी गिरकी घेतल्यानंतर कुठेतरी नजर हटले आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर डोक्यावरती आदळला गेला. 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या 30 या अंकावरती लागली गेली आहे. पुढे चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा नामी संधी चालू आली होती. खूप चांगला प्रयत्न केला गेला चेंडूपर्यंत पोहोचण्याचा, परंतु झेल काही झालं नाही आहे आणि सिंगल धाव या ठिकाणी येते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती पाहिली तर 30, पण 31 धावा धावफलकावरती. या बेलेस पाहतो हवेमध्ये आहे आणि झेल घेण्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न असफल राहिला गेला. गणेश पाटील आय थिंक त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब पाहायला मिळतंय काही चेंडूंवरती आणि इथं अजून 2 धावा येत आहेत. या अशा एक एक 2 धावा ज्या एक्स्ट्राच्या खर्च होतात त्या निश्चितच अंतिम क्षणामध्ये डोकी ठरतात, नेहमीच आपण पाहतोय आणि अशा धावा या ठिकाणी बहाल होत आहेत. 33 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती आतापर्यंत. ओव्हर क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. विनोद जाधव याच्या माध्यमातून शेवटचा अंतिम चेंडू फेकण्याच्या तयारीमध्ये. 33 धावा धावफलकावरती. यानंतर मॅच पाहायला मिळेल सरवली पाडा वर्सेस डुंगे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाणेफेक करणार आहोत. जो संघ उशिराने येईल त्याला पॅनलाइज केलं जाईल आणि दोन्ही टीम जर उशिरा आल्या तर त्यांचं 1 षटक कमी करण्यात येईल. म्हणजे 4 ऐवजी 3 ओव्हरचा मॅच तो खेळवला जाईल. त्याच्यासाठी प्रत्येक टीमला विनंती, आपण वेळेवरती या. 2 दिवस बरोबर सर्व संघ नायकाने आणि सर्व टीमने सहकार्य केलं आणि त्याच्याबद्दल कमिटी त्यांचे आभार व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. स्पर्धा चांगली आहे आणि स्पर्धेला सर्वांनीच चांगलं योगदान दिलं त्याच्यासाठी तेही धन्यवाद आणि आभार सर्व टीमचा व्यक्त करतात. आज ही सुरुवातीची मॅच सुद्धा आपण पाहिली तर बरोबर वेळेवरती सुरुवात झाली आहे.
पुढे चेंडू यावेळेस बरोबर बॅटच्या रडार मध्ये चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी होती पुन्हा एकदा चेंडू ड्रॉप होतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होते बॅक टू बॅक आपण जर पाहिल्यात तर 4 झेल या ठिकाणी सुटल्या गेल्यात आणि 4 वरती आपण पाहिलं तर त्या 8 धावा आलेल्या आहेत म्हणजे पाहू शकता या धावा वाढलेल्या आहेत या कुठेतरी आपण पाहिलं तर घातक ठरू शकतात 35 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला काल गावदेवी ओवली संघाने करामत दाखवली पूर्ण टीम आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातून क्वालिफाय झाले होते परंतु काल संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना ओवली टीम समोर खास प्रदर्शन करता आलं नाही आहे मनोज टावरे असतील यशवंत शिंदे असतील विठ्ठल असेल निलेश असेल या सर्वांचा परफॉर्मन्स तेवढासा चांगला राहिला नाही परंतु फाईट चांगली झाली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच पाहायला मिळाली परंतु अंतिम क्षणामध्ये खास करून त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रेमनाथ पाटील यांनी जी मॅन ऑफ द मॅच घेतली गेली त्यांची खेळी खूप चांगली झाली त्या जोरावरती सामना तो विजय संपादन करू शकले या ठिकाणी पाहूया मधुकर बजागे सर येत आहेत शेवटचा अंतिम ओव्हर फेकण्यासाठी या ठिकाणी पाहूया मधुकर बजागे सर गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत गोलंदाजीसाठी 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला 35 धावा धावसंख्या बरोबर चांगली लागली आहे हाणामारीचं षटक काय घडतंय पाहूया गोलंदाज टर्न होतोय याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न बट चेंडू एक्सप्रेस वरून जशी गाडी जाते तसा निघून जातोय किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे सुरुवात चांगली या ठिकाणी ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये अनिल पाटील यांनी केली होती पहिला चेंडू डॉट हाताळला होता इथेही पाहतोय आपण युवराज यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला होता आणि विनोद जाधव यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 इथे येतोय डॉट हा पाहूया काय करतोय आता उडवला आहे अभी क्या करेंगे अभी नहीं छोडेंगे दाव पे लगी थी आणि झेलच्या सुरुवात फलंदाज होते बाद या ठिकाणी आपण पाहिलं तर मनोज पारधी यांनी चांगली फलंदाजी करण्याचा या ठिकाणी मानस प्रयत्न केला होता या ठिकाणी पाहिलं तर 8 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्या ज्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळतोय निलेश तरे येतोय क्या बात आहे आमचे स्कोरर सांगतायत की जो खेळाडू येतो त्याचं जो सरनेम आहे आडनाव आहे तो वेगळाच पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय समोर खेळला गेला आहे कव्हरला चेंडू निघून येतोय आणि या ठिकाणी पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय पंचांच्या माध्यमातून वॉर्निंग दिली गेली आहे क्रॉसिंगची पुन्हा क्रॉसिंगला वॉर्निंग नाही आहे डायरेक्ट पेनल्टी पाहूया पहिला फलंदाज आला जाधव त्यानंतर वाकडे त्यानंतर पारधी त्यानंतर सुतार त्यानंतर चौधरी त्यानंतर तरे आता कोण येतोय हे पाहण्यासारखं राहील कोण आला कोण क्या बात आहे कृष्णा रणवी मैदानाच्या आतमध्ये येतो आणि प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये उतरते तेव्हा तो जल्लोष असतो तसा जल्लोष पाटील रेखांचा पाहायला मिळते पुन्हा एकदा वेगळं नाव पाहायला मिळते आता रणवी येतोय जाधव वाकडे पारदी सुतार चौधरी तर पाहूया धावसंख्या आता 36 वर ते आहे शेवटचा अंतिम ओव्हर बजागे सर येत आहेत इथं मात्र पाहतोय आपण खूप अपील जोरदार केली गेली आणि या ठिकाणी रणदीप आले काय ना गेले काय एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात होत आहेत बाद
वासुदेव येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 36 धावांवरती धावफलक थांबून आहे आणि या 36 धावांवरती आपण जर पाहिलं तर हा तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. पुढे चेंडू, क्या बात आहे, चांगला फटका आल्या खेळला गेला आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय आपण 38 या ओव्हरमध्ये धावा थांबल्या आहेत. 3 ओव्हरमध्ये 35 धावसंख्या होती आणि इथं मात्र फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे. मधुकर बजेकर सरांनी कमबॅक केले गेले आहे. धावांवरती रोख लावली आहे, धावा थांबवलेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण समोर खेळला गेला आहे. एक धाव कंप्लीट केली आणि फेकी मात्र वाईडिश. अति घाई संघटना एकीचा दुसरीमध्ये, दुसरीचा तिसरीमध्ये परिवर्तन करताना अजून एक फलंदाज होतोय बाद. धावसंख्या जर पाहिली तर या 2 ने पुढे सरकते. पुढच्या डावाकडे वळत आहोत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. मॅच सुरू होण्या अगोदर टॉस इज नक्कीच कंपल्सरी असेल इनिंग ब्रेक मध्ये. तर आवाज येतो पुन्हा एकदा. साई ग्रुप डुंगी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. स्वर्गीय रतन भोईर स्मृती जे बोलणं सरोलीपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. जय गावदेव चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय की ओमसाई पिसे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहतो की एक चांगला टार्गेट नक्कीच सेट केलेला आहे. टोटल धावसंख्या अल्पेशने सांगितलेला आहे की ती 40 धावा बनवलेल्या आहेत आणि 41 धावांचा आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे. 10.25 ची सरासरी गाठायची ओमसाई पिसे टीम संघाला. पाहूया सुरुवात कोणत्या प्रकारची होत आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. 9 मॅचेस कंप्लीट करायचे आज दिवसभरामध्ये. आज ऑलरेडी सर्वच लवकर आलेले आहेत लक्षात घ्या. मग टेक्निकल टीम असो, प्रिन्स मूवीज, आमचे डीजे ऑपरेटर असो, आमचे समालोचक मनोज असो, अल्पेश गायकवाड, संपूर्ण आयोजन कमिटी, सर्व पाहुणे, प्रेक्षक देखील सर्व उपस्थित होते. दोन्ही संघ देखील उपस्थित होते. टॉस देखील अर्धा तास अगोदर झाला होता. फक्त पंचांची उपस्थिती लेट झाली होती. काही हरकत नाहीये, सर्व गोष्टी समान आहेत. मात्र करूया आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पुन्हा एकदा मॅच सुरू झालेला नाहीये
सरोलीपाडा टीमचे कॅप्टन आणि डुंगे टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल यानंतर पुकार दिला जाणार नाही, कारण की आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. तर टार्गेट आहे तो 41 धावांचं. चला डॉक्टर श्याम पाटील सलामीची जोडी पाठवून द्या आपण. खऱ्या अर्थाने शतरक्षण लावला गेलाय. आज घरच्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारण्याचं काम करता आला नाहीये. 3 चौकार 1 षटकार नक्कीच आला, मात्र या धावा कुठेतरी 50 प्लस पाहिजे होत्या. घरचं मैदान आहे, मग आपण नेहमी म्हणत असतो इला का मारा है तो फिर धमाका पे हमारा होना जरुरी आहे. आता पाहूया डिफेन्स कोणत्या प्रकारे खेळला जाईल आणि पॉवर प्लेचा षटक हा फार महत्वाचा असणार आहे चौदरपाडा संघासाठी. आणि असंही चौदरपाडा गाव म्हटलं की मग पेलवान, कुस्ती पेलवान आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रॉन्झ बेल्ट क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे चौदरपाडा. 6 ते 7 ब्रॉन्झ बेल्ट पदक आहेत गावामध्ये. आणि खऱ्या अर्थाने इथूनच भिवंडी नगरीमध्ये वाद्यकला जी आहे ती संपूर्ण भिवंडी शहरामध्ये बहरली गेली आहे. आणि खऱ्या अर्थाने कुस्तीचा उल्लेख केला तर आपण सर्वात जास्त कुस्ती पेलवान या गावामध्ये आहेत. चला आपण उल्लेख चौदरपाड्याचा करत होतो ना की कोणत्या गावाचं. चौदरपाडा इज द बेस्ट, कारण का आपण त्यांच्या इलाक्यामध्ये आहोत तर त्यांचं गुणगान झालं पाहिजे. राजेंद्र भंडारी गोलंदाज आपली तयारी करताना. नक्कीच चौदरपाडा गावचे आजी माजी ग्रामस्थ मंडळ जर इथे उपस्थित आपण झाला असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जरी स्पर्धा लोणारची आहे मात्र आपला गाव आहे, आपला क्रीडांगण आहे, तर आपण उपस्थित इथे राहिले असतील तर आपण यायचे. नक्कीच समोर पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क केलेली आहे, त्याची ग्लान जी आहे सध्या मैदानामध्ये त्रासदायक ठरली गेली आहे. तर प्लीज त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. पंच भाऊ पाटील सांगत आहेत की जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जो गेट आहे, त्या गेटाच्या समोरच ती बाईक आहे. सन्माननीय सुरेशजी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत. एक मोठा नाव या तालुका मध्ये आपण पाहतोय. तसेच फुलाजी वाकडे साहेब उपस्थित झालेले आहेत. फोर्टीबलचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, शिवनगर वरून इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आइए दोस्तों, मैच की ओर चलते हम अब. राजेंद्र भंडारी गोलंदाज आणि बॅटर सदानंद पाटील आणि श्याम पाटील पाहतोय आपण खेळपट्टीवर. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये लड्डू कॅच होता. झाला असता तर कदाचित पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला असता राजेंद्रला आणि राजेंद्र पूर्णपणे 4 झाला असता. मात्र आता इथे थोडस आपण बघितलं की चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की चुकीला माफी नाहीये. आणि झेल सोडल्यानंतर समालोचक एकच म्हणत असतो की कॅशने तर मॅच सोडली आहे. पाहूया, काल देखील असाच खेळ पाहायला मिळाला होता. एका खेळाडूचा झेल सोडला त्याने अगदी, अर्थातच प्रवीण जोशी जो ओली संघाचा आहे त्याने 32 धावा बनवल्या कालच्या दिवसामध्ये. आता पुन्हा एकदा कंट्रोल लुकचा पटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज चेंडूची वाट पाहत होता. जर हात लागला असता तर कदाचित रनआउट विकेट मिळाला असता. त्याच्यावर देखील एक सिंगल धाव घेतली जाते. आता डॉक्टर श्याम पाटील स्ट्रायकिंग वर पाहतोय आपण. 26 जानेवारी आठवण राहणारा दिवस आहे. डॉक्टर श्याम पाटील थेट पिसेवरून कासनेपर्यंत सायकलने प्रवास केला होता. आणि नेहमी आरोग्य डॉक्टर म्हटलं की मग स्वतःला फिटनेस ठेवणं आणि त्याच्या क्लिनिकला जाणाऱ्या पेशंटला देखील ते फिटनेस मध्ये ठेवणं तो त्यांचं काम आहे. आणि ते क्रिकेट खेळत आहेत. आणि असंही आपल्या फोर्टी संघटनेचं एक स्लोगनच आहे की एक धाव आरोग्यासाठी आहे आणि तू इथे प्रयत्न करतील. पहिलाच पाहतोय की आपण आज चांगला ड्राईव्ह केला चेंडूला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्ट्रोक चांगला होता, मात्र क्षेत्र जो निवडला होता चुकीचा होता, कारण की तिथे क्षेत्ररक्षण होतं. तर डॉक्टर श्याम पाटील यांचं खातं ओपन होतं. धावसंख्या धावफलकावर झाली ती 4 धावा. सरोलीपाडा टीमचे कॅप्टन आणि डुंगी टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आपण. फायनली आलेले आहात आपण. राजेंद्र भंडारी गोलंदाज, कंट्रोल गोलंदाजी म्हटली जाते. एखादा मोठा फटका आला तरच आपण म्हणू शकतो एक मोठी सुरुवात पुढे निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस.
बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. एक काल होता चौदरपाडा या गावामध्ये, फार मोठ्या स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत पूर्वी. जयदुर्गा टेमगरपाडा टीम, जगदीश नाईकचे लाड भरपूर असायचे या गावामध्ये. प्रल्हाद नाईक असो, मग असे फार मोठे मोठे खेळाडूंचे लाड पुरवले जात होते, कारण की चारही बांधांवर प्रेक्षक त्यांना बघण्याकरता असायचे इथे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा स्विंग चांगला नाहीये, म्हणूनच डॉट चेंडू पाहायला मिळतो. आणि आजच्या घरच्या मैदानावर प्रेक्षक हजारो संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा देखील दबाव आहे, म्हणूनच टीम चांगली खेळते असं आपण म्हणू शकता. सध्याच्या घडीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राजेंद्र भंडारी, चांगली गोलंदाजी करताना. शेवटचा चेंडू आहे, पहिल्या चेंडूवर 2 आल्या, 2 सिंगल, 2 डॉट. बाबू पाटील आहेत, नो डाऊट. पूर्णपणे मॅचवर त्यांचं लक्ष असतो. राजेंद्र भंडारी, शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. ओ डाडी गोल, यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. फोल्ड केलाय, फर्निचर बिखडला गेलाय आणि ते विकेट मिळत आहे. डीजे मॅन, आज वार रविवार आहे, कुलदेवतांचं वार आहे, कारल्याचे कुलस्वामीने एकविरे मातेचं वार आहे. एवढ्या एखादा आईचं संगीत होऊन जाऊ द्या. राजेंद्र भंडारी ऍज अ सक्सेसफुल गोलंदाज, एक विकेट देखील मिळाला आणि 4 धावा गरज गेल्या. आणि धावा थांबायचे ते 41. म्हणजे इथून येणारा फलंदाज आहे तो आपण पाहतोय, अल्पेश सांगत आहे तो गणेश. आज गणेशने नक्कीच मनोज ठाकरेंनी उल्लेख केला की 2 झेल सोडल्या, मात्र एक महत्वाची झेल त्यांनी पकडली होती. तो देखील दबाव त्यांच्यावर आहे. मात्र नेहमी म्हटलं जातं की तुम्ही दबाव घेऊन मैदानामध्ये उतरू शकणार नाहीये, तुम्हाला या धावा बनवायचे. आणि असंही खेळ चांगला झालेला आहे ओमसाई पीसी संघाचा या चालू हंगामामध्ये. मात्र पाहूया आपण, मनोज पारधी प्रयत्न करतील, किती धावा थांबवल्या जातील, की इथून कॅप्टन आहे श्याम पाटील, एखादा मोठा फटका खेळतील का पाहूया आपण. साई कृपा डुंगी टीमचे कॅप्टन सन्माननीय जितेंद्र पाटील साहेब, आपण आला असाल तर व्यासपीठावर या आपण, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच थोडी गेम फास्ट ठेवा आपण, कारण की 9 मॅचेस कंप्लीट करायचे. सो रिक्वेस्ट, मनोज पारधी पंचांच्या डावे बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला फलंदाज श्याम पाटील डॉक्टर आपोआप सज्ज होत आहेत. शॉर्ट बॉल आतमध्ये चेंडूला कट केला होता, मात्र त्याच्यावर आलेली ही एक धाव पाहतोय आपण. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा, 1 बाद 5. जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात केली आहे मनोज पारधी यांच्याकडे. लेंथ लाईन चांगली आहे, मात्र ही विसरून चालणार नाहीये. टॅप रेड आहे, डेंजर मैन, खतरे की घंटी बज सकती है गणेश पाटिल की ओर से. राइट हाफ ओ द विकेट नहीं, गणेश चलचे होते. और पी चेंडू, भाट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. शेवटच्या मोमेंटला बघितलं की गणेशने पंचांकडे बघितला. आता अंपर इज बेस्ट जज. लेंथ लाईन चांगली होती, अगदी वाईट पट्टीच्या आतमधून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू टाकला जात आहे. आणि आज घरच्या मैदानावर चौदरपाडा टीम संघाचा परफॉर्मन्स सध्या 8 चेंडू पर्यंत चांगला पाहतोय आपण. 9वा चेंडू देखील चांगला आहे, चांगली लेंथ लाईन आहे, डॉट चेंडू पाहतोय आपण. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण. असं वाटतं की सकाळी 7 वाजता येऊन गेली या मैदानावर टीम जय गावदेव चौदरपाडा, आणि त्यानुसारचा हा जो सापळा रचला गेला आहे, त्या सापळ्यामध्ये सध्या तरी ओम साई पीसी संघाला अटकवला गेलाय. आमचे स्टार 11 लोणार टीम संघाचे जे खेळाडू आहेत, बाउंड्री लाईनचा ताबा घेताना आपण पाहतोय, प्रत्येकाला जो काम दिलं तो काम पूर्णपणे चोख पूर्ण करताना पाहतोय आपण. शॉर्ट टर्मचा शतरक्षक चुकी करतोय आणि आता पाहतो की 2 धावा देखील कंप्लीट झाले. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्नांची परत कष्ट मैदानामध्ये सध्या तरी ओम साई पीसी संघाचे आपण पाहतोय. पहिले अध्यक्ष जर सन्माननीय शरद भोईर साहेब इथे उपस्थित झाले असेल तर नम्र विनंती असेल
की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. मित्रांनो, जेव्हा संघटना सुरू झाली तेव्हा सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष जरी कुंदन पाटील असले, मात्र शरद भोईर साहेबांच्या अध्यक्षाखाली आपण बघितलं सर्व संघांना बांधणी केली आणि त्यानंतर ही असोसिएशन सुरू झाली. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओ माय गॉड. याच्या अगोदर विनोदने चांगली झेल पकडली होती सर्वोत्कृष्ट, मात्र त्याहून चांगला एफर्ट पाहायला मिळाला सक्सेसफुल. आणि आता राजेंद्र भंडारी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या चेंडू नंतर राहिलं काय डुंग काय रे म्हणून टाकलं वरती कॅप्टन डुंगे टीमचे कॅप्टन अजून आलेले नाहीयेत. आपण रिपोर्टिंग करायचंय. व्हॉट अ कॅच. काय एफर्ट पाहायला मिळाला तिथे. आणि खऱ्या अर्थाने हा झेल म्हणू शकता पण राजेंद्र भंडारी यांचा होता आणि हा विकेट त्यांच्या खात्यामध्ये आपण ऍड करू, काय हरकत नाहीये. आता नवीन फलंदाज सोपान आल्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कॅप्टनने केली आहे चुकी. चुकीला माफी नाहीये. मौका भी दिया और चौका भी दिया. संघाचे कर्णधार होते तिथे मला तरी वाटतं रोहिदास. आणि ज्या प्रकारे वाकड्या वाकड्या पावलाने जे ते धावत आले होते त्या कारणाच ही जेल सोडली गेली आहे आणि त्याच्यावर आलेला हा चौकार पाहतोय आपण. वाकडाचे देणार प्रयत्न नक्कीच रोहिदास वाकडे, क्या बात आहे. हा शब्द जोडला गेलाय. झेल सोडलीये, कर्णधाराने ही देखील चुकी केली आहे. मात्र अल्पेश इथून फक्त 11 धावा आलेल्या आहेत आणि आता इथून 30 धावा अजून बनवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे म्हणजे प्रति षटकामागे 15 धावा बनवायचे काम सोपं नाहीये. तुम्हाला धावा बनवायचे असेल तर अटॅक तिसऱ्या षटकाला टार्गेट करावंच लागेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याकरिता श्याम पाटील यांना मोठे प्रयत्न करावे लागतील. 2 चेंडू खेळलेले आहेत. आता तिसरा षटक जो आहे गोलंदाज आपण पाहतोय विलास आलेला आहे. विलास सुतार. पाहूया. सुताराचं काम आपण नेहमी बघितलेलं आहे की पालखी घडवणं, काहीतरी वस्तू बनवणं लाकडाची आणि स्टंप देखील लाकडाचे आहेत. तर प्रयत्न करेल का पाहूया आपण. प्रति षटकामागे 15 धावा ओमसाई पीसी संघाला बनवायचे सोपं काम नाहीये. एक मोठा फटका कंपल्सरी असेल. पाहूया आपण श्याम प्रयत्न करतोय का. लोअर फुलटा चेंडू, चेंडूला टर्न केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव आली आहे. दुसरा धाव आता मिळणार नाहीये. थ्रो चांगला येतोय. डॉक्टर श्याम पाटील बॅक टू डग आउट. आयोजन कमिटी गेले 3 दिवस अफाट मेहनत करताना आपण पाहतोय. ज्ञानेश्वर यांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळते प्रत्येकी गोष्टीकडे लक्ष देताना. मग सचिन गायकवाड साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत. ओमसाई लुना टीम या संपूर्ण संघाने सर्वांना प्रभावित केलेला आहे आणि मन भरून कौतुक देखील या स्पर्धेचं झालेलं आहे. आणि येणाऱ्या कालामध्ये म्हणजे पुढील वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्हाला मित्रांनो डे नाईट फॉर्मॅट मध्ये देखील पाहायला मिळेल. जर असं आयोजन केलंय तर मग पुढच्या वर्षी अजाहून चांगलं होईल हीच अपेक्षा आहे. आता नवीन फलंदाज विनोद ज्याने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल पहिल्या डावामध्ये पकडली. मात्र त्यानंतर राजेंद्र भंडारी पाहायला मिळाले. म्हणजे एक से बढ़कर एक पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. विलास सुतार गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. पुढचा चेंडू टाकताना राऊंड यो आताही सुरुवात करण्याच्या आधी वापर. तर बॅटची एज घेऊन मागच्या बाजूने सरकला चेंडू. शतरक्षक करतायत चुकी. तिथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त 2च धावा मिळत आहेत. तेच रोडला आज रविवार आहे आणि आपण आग्री आहोत तर सकाळचा बोंबील नाश्ता आणि हाताला असलेलं तो ऑइल तेल नक्कीच असं वाटतं आहे. कारण की झेल भरपूर सुटलेत पहिल्या मॅच मध्ये. मग पहिल्या डावामध्ये असो मग दुसऱ्या डावामध्ये असो झेल सुटलेले आहेत. सर एक मिनिट बंद करा धावसंख्या 14 धावा. पुढचा चेंडू विलास सुतार. ओ मोठा फटका.
चेंडूचा सीमा रेखा पार, येतोय मॅक्सिमम 6. कम्मालीचा षटकार पाहायला मिळाला. लेट मगर ग्रेट. आणि हा विनोदच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. आणि विनोद नक्कीच सांगत असेल संघाला मै हू ना. प्रयत्न करताना आपण पाहतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकी होत आहे. आणि जेव्हा गोलंदाजी करतो त्याला बेनिफिट असतो की फिल्डिंग चांगली होणं फार महत्वाचं आहे. तर फिल्डिंग थोडीशी आता चुकीची होते इथे, जे गावदेव चंदूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 22 धावा. अजूनही अल्पेश सांगत आहे की 19 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू राहिलेले आहे ते 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. विलास सुतार. ओ चांगला चेंडू आहे, लेंथ लाईन चांगली आहे, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू टाकला गेलाय. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय विलास सुतारला. पहिल्या चेंडूवर रनआउटचा विकेट आला होता, एक सिंगल धाव खर्च केली, त्यानंतर 2 धावा, षटकार 2 धावा आणि त्यानंतर डॉट चेंडू पाहतोय. अंतिम चेंडू, महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. एखादा मोठा फटका की विकेट पाहूया आपण. शेवटच्या चेंडूवर चप्पल होऊन खेळलेले आहेत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. वेगाने चेंडू परत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर आता येणारे 6 चेंडू आणि आकडा आलेला आहे 17. आता कोणत्या संघावर खतरा असेल पाहूया आपण. चला फिल्डिंग लावा. क्या बात आहे. चेअरअप करताना आपल्या संघाला जे गावदेव चौदरपाडा संघाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. आणि आनंद घेताना प्रेक्षक गॅलरी मधून आपण पाहतोय, जिथे आमचे सर्वांचे लाडके शरद भोईर साहेब देखील माझा आनंद घेताना इन ऍक्शन मध्ये यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचे चिरंजीव सागर भोईर तालुका क्रिकेटमध्ये अजूनही त्यांच्या रेकॉर्डची बरोबरी झाली नाही मित्रांनो. चॅलेंज या ग्राउंडवरती चषकाची आठवण आणि सागर भोईरची ती यादगार गोलंदाजी बाईक नावी केली होती त्या स्पर्धेमध्ये गोपीनाथ मुंडे चषकामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि पुढच्या दोन्ही टीम आपण इथे साईनाथ पाटील पोहोचलेले आहेत, मात्र डुंगे टीमचे कॅप्टन अजूनही पोहोचलेले नाहीयेत. सन्माननीय गणेशजी कालेकर साहेबांचं या स्पर्धेला मोठं योगदान लागलेलं आहे. खऱ्या अर्थाने साहेब असं योगदान जर असेल तर ही स्पर्धा पुढच्या वर्षी अजून मोठी आम्ही करू आणि डे नाईट खेळण्याचा प्रयत्न करू. लोणारकरांचा हा शब्द आहे, हम जो भी करेंगे आपको दिखाएंगे और दिल से करेंगे. हा बोल ना. चला आता आपण 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. विनोद जाधव. क्या बात आहे. गोलंदाज विनोद जाधव आहे आणि फलंदाज पाहतोय की आपण सोपान. ओ माय गॉड. ओ अगदी स्लिप झालेले आहेत. खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. बॅटचं जे सोल आहेत ते फार इम्पॉर्टंट असतात. ग्रीप पकडला तर खेळपट्टीवर गोलंदाजाला ब्रेक मिळत असतो पायाने, मात्र स्लिप झालेले आहेत. थोडस चेक करा आपण. पंच देखील विचारतायत गोलंदाजांना. मला वाटतं साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. वेलकम राकेश पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या आपण टॉस बॉक्स मध्ये बसा. आपण काही हरकत नाही, मॅचच्या समाप्तीनंतर टॉस करू. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा विनोद जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्ले डाऊन झाला तिथे. बॅटची एज घेऊन विकेट
फर्निचर बिघडला गेलाय. प्लेड ऑन. नाही मग आपण जास्त वेळ जर स्पोर्ट्स शूज घातले तर ते मग कालापर्यंत टिकू शकणार नाहीये, अशी चर्चा होते व्यासपीठावर. मात्र गोलंदाज तयार आहे तर मग आपल्याला काय करायचं गेलं असं पण म्हणू शकतो आपण. ते घामाघुमाने 5-17 विकेट, महत्वाचा सोपानचा विकेट मिळालाय. ज्या सोपानने एक चौका ठोकला होता. आता नवीन फलंदाज पाहतोय मैदानामध्ये आपण. सनी आलाय आणि आज सनी म्हणजे रविवार आहे, आनंद घेता येईल का त्यांना पाहूया आपण. एक धाव तर आली आहे, मात्र एक चांगला काम केलंय सनीने की स्ट्राईक विनोद जाधवला दिले. त्यांच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. अजूनही मी म्हणेल की मॅच अजूनही आहे. एखादा मोठा पटका मॅच गरम करू शकतो पुन्हा एकदा. 4-16 16 का डोला. आनंदाचा 16 साजरा होईल का ओमसाई पिसे संघाच्या माध्यमातून. मात्र आज इलाका बे आम्हाला धमाका बे आम्हाला चौदरपाडा टीम संघाचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये एवढे प्रेक्षक आले तर पुढच्या मॅच मध्ये किती येतील. सोडून दिलाय आणि पंच हळूहळू पावलाने आमच्याकडे वळतायत. येतोय वाईट. आता 15 धावांची आवश्यकता आहे. चांगला खेळ झालेला आहे दोन्ही संघांचा आतापर्यंत. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगताना पाहायला मिळत आहे. 4-15 असं इक्वेशन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. मागचा चेंडू भरपूर वेगाने टाकला, यावेळेस थोडसा मुवमेंट जो होता स्लोअरचा होता आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर बीट झाले फलंदाज. 3-15 इक्वेशन. आणि आता ओमसाई पिसे संघ आपण पाहतो की थोडस बॅकफुटवर पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावर एखादा मोठा फटका जर आला नाही तर मग दबाव आणि दबावानंतर मग जय गावदेव आपल्या अंदाजामध्ये. आता क्या बाद आहे, कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. ते पडले मात्र टीमला पडून दिला नाही. आता 2 चेंडू 15. मी 2 मध्ये देखील 20 धावा बनताना देखील बघितलेल्या आहेत. गोलंदाजाचं नाव सांगितलं तर मग पुन्हा त्यांचा फोन येईल मला. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक टॉस चेंडू. तर जय गावदेव चौदरपाडा टीम संघाचे पहिल्या मॅच मध्ये प्रेक्षक होते 100च्या घरामध्ये, म्हणजे दुसऱ्या मॅच मध्ये 200च्या घरामध्ये प्रेक्षक येणार 100%. आणि आज रविवार आहे, अड्डा देखील आहे. धामणगावचा अड्डा फेमस अड्डा, रविवारचा अड्डा आहे. पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील चांगला चेंडू आणि अशा प्रकारे गावाचा जागृत देव जय गावदेव चौदरपाडा पावला गेला. चौदरपाडा टीम संघाने आणि घरच्या मैदानावर विजयश्री खेचून आणलेले आहे. पहिला सामना इथे जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हडलक टीम ओमसाई पिसे. धन्यवाद. आपण बक्षीस देणार आहोत त्याच्या अगोदर टॉस करूया कारण की मॅचला देखील सुरुवात होईल. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात आणि कॅच ऑफ द मॅच असा अवॉर्ड देखील आहे राजेंद्र भंडारी. राजेंद्र भंडारी ठरलेला आहे कॅच ऑफ द मॅच. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कोण आहे अल्पेश? 1 विकेट आणि 16 धावा मनोज पारधी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मनोज हे आपण व्यासपीठावर पहिला टॉस करू अल्पेश, मग मॅन ऑफ द मॅच देऊ. राजेंद्र भंडारी आपण देखील यायचंय.